तर धोधो पावसात चालू आहे वटपौर्णिमा. आमची वहिनी आणि आई आधी पोचलेली, त्यांचे राऊंड चालू आहेत, त्यामुळे त्यांना आता भिजतच करूया. आम्ही नुकतेच इलाव आणि धोधो पाऊस घेऊन इलाव, त्यामुळे आता काय खरा नाही. तर बघूया किती वेळ जातलो आमका आहे. आई आमची भिजली. हा पहिली वटपौर्णिमा काय मग वहिनी? अरे वहिनी लाजतायत का सांग मला? तो पण लाजता. पावसाचा काय पण. तर श्वेता तिकडे सगळ्यांना हळद कुंकू लावायला गेली. आमची आई वहिनी त्याच साईडला आहेत आणि माझा मित्र बऱ्याच टायमानंतर भेटलाय मला, ते पण वटपौर्णिमेच्या निमित्ताने आलाय घरा. मग कसं वाटतंय पहिली वटपौर्णिमा? किती महिने झाले लग्नाला नाग्या? 2 महिने. मग 2 महिन्यात काय काय चेंज झाले? रेग्युलर रुटीनमध्ये अजून काय चेंज नाही झाले 2 महिन्यात? म्हणजे जसं सगळं हां झाले झाले ना चेंज. तुझे ना झाले. आधी आपण सगळे मित्र असायचे ना कंटिन्यू. वहिनी 2 महिन्यात हे सांगतोय तसं म्हणजे ते नाही सांगितलं. हां. ते आपल्या पिकनिकचं काय झालं? कुठपर्यंत आलं प्लॅन? आधीच काय दगड असेल तर बघून या. किती जन्माचं ॲग्रीमेंट काय? किती जन्माचे काय मागलास? हे खाईत त्यांनी येतात. झाले यांचे एक राऊंड बाकी होते वाटतं. अरे यावं लवकर. ये श्वेता. हा झाला होय तो. आणि काय दिल्या? फणस जमलाच. बाबल्या गर्लफ्रेंड काय काय गेला? भेटू जाऊ परत. तर ही असं नाग्याची बायको आणि हय असं नागो यांची पहिली वटपौर्णिमा आणि माझी चौथी काय 5वी वटपौर्णिमा. किती सालात झाला जा? 23 का 22? आता विचारलंय तर मारीत ना नारळ फेकून. नंतर विचारलं. बेबी आपलं कोणत्या साली झालेलं ते? काय गो आपलं किती साली झालं ते? 22. पहिली आता स्माइल बघ आणि पाठी बघ. पटच्यांकडे स्माइलच नाही बघ. तुला असं लगेच पुढे नाही जायचा. वान रावला ना. आपण काय शेअर करायचं ते काय वान देतले. हा तुझी नाही ना वटपौर्णिमा वगैरे काय?
एक गोष्ट विसरलास, एक उकानो राहुलो बॅलन्स आठवता? नाही नाही आताच लागे मला सांग ना. हा घ्या बघा वहिनी एकदा असा लगेच वहिनी उपासात खायचं असतं काय? बर. हात घेऊ ना थांब. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. वटपौर्णिमेचा आज दुसरा दिवस, म्हणजे काल वटपौर्णिमा होती आणि त्यानंतर जरा ऑर्डर वगैरे काढत बसलेलो मसाल्याच्या. जे फायनल काम होतं ते झालं सगळं. आता आम्ही न्याहारीला इथे काय करतोय शेता? वडापाव. तर न्याहारीला आपण इथे करतोय वडापाव. त्यासाठी घेतलंय काय घेतलंय? 4 छोटे बटाटे आहेत उकडलेले. उकडून घेतलेत. 4 मिरच्या घेतल्यात. एक 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि एक एवढा तुकडा आलं ठेचून ठेवलं. आता ते मिक्सरला लावून आपण त्याची पेस्ट करून घेऊया. पेस्ट म्हणजे एकदम पातळ अशी हा. नाही, जाडसर चरचरीत. हां. तर मिरची लसूण आलं हे एवढं छान बारीक असं वाटायचं. ठेचा करायचा आहे काइंड ऑफ. आणि आता बटाटे कुस्करून घेऊया आणि त्यामध्ये हा ठेचा मिक्स करायचा ना. नाही फोडणी देऊन फोडणी घेऊ. तडका द्यायचा. ओके. कढीपत्ता आणायला जरा. तर फोडणीसाठी इथे श्वेताने हे फोडणी पात्र घेतलंय. आता काय करायचं श्वेता? तर त्यात राई घालायची, हळद, हिंग, कढीपत्ता आणि हा ठेचा टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि मग ती फोडणी ह्या बटाट्यांमध्ये ओतायची. बरं. तापले वाटतं ते. थोडी मोहरी, कढीपत्ता, मग ही गावठी हळद. गावठी हळद पण आहे हा, कोणाला हवी असेल तर सांगा. यात मिक्स करायचं ना आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. मिठाची आठवण गेली ते मीठ घालतं ना. तर बस. चला आता हे छान एकरूप करून घेऊया आणि याचे वडे थापून घेऊया. तोपर्यंत मी पटकन पाव घेऊन येतो. गार झालं की मी हे हाताने मिक्स करून घेईन. बेसन पीठ पण भिजत घालायचं असेल ना? हो. बेसन पीठ घेतलंय, थोडं मीठ घातलंय आणि थोडी हळद. आणि आपल्याला आता हे बॅटर रेडी करायचं. बॅटर अगो घाल सगळ्या लागतं लावायचा. थोडं अजून पातळ ना. आता हे इतकं पातळ करून ठेवून द्यायचं थोडा वेळ, म्हणजे पीठ छान नरम येतं. नरम आहे, वडी छान फुगतात आणि कुरकुरीत होतात. चल मी येऊ जाऊ. हां या. तर आपल्या शिवगण भावाच्या दुकानावर आलेलो पाव आणायला. त्याच्याकडे पाव जे येतात ते इथले फोंड्यातले नसतात, वैभववाडीतले असतात, म्हणजे जरा वेगळे असतात.
त्याने मला हे पाव दिलेत. आता जातो आणि बायकोच्या हातचे गरम गरम वडे खातो. तर इथे एक पाव कुस करून घेतलाय. नंतर हे बेसनचे चुरा चुरा असा तळून घेतलाय आणि 5-6 पाकळे सालीसकट लसूण घातलंय. हां, तिखट मसाला आणि मीठ घालून तिखट मसाला मीठ घालून सुकी दाल चटणी करून घेतली. तर श्वेताने असे छान वडे थापून घेतलेत. आता हे बेसनचं पीठ आहे ज्यामध्ये आपण हे वडे घालून छान वडापाव करणार आहे. कढई वाईज मोठी होई होती. ओके, सो अशी छान 2-2 वडे आता तळून घ्यायला लागतील. चिकटलो काय? आणि तुम्हाला हवे तसे छान लालसर भाजून झाले की मग कढईतनं काढायचे, त्याला छान पागळायचा आणि गरम गरम बटाट्या वड्याचा आस्वाद घ्यायचा. तर मंडळी रेडी आहे. इथे ही आपली सुकी चटणी, गोड चटणी, ही खोबऱ्याची चटणी आणि गरमागरम वडापाव. सो श्वेताने वडापाव कसे बनवले कमेंट करून नक्की सांगा. बाकी आता मला भूक लागली आहे बघून, ठरून आहे बसो, खाऊन घेते आणि मग पुढे बघूया. तर बाहेर पाऊस मरणाचा पडता आणि आता पप्पा, संजू काका आणि मी आम्ही आलो इथे खत घ्यायला. कशी गोणी दादा? ओके. आणि हल्ली नवीन नियम निघाले, जर खतांची विक्री करायची असेल तुम्हाला तर तुम्हाला येताना आधार कार्ड आणणं मस्त आहे. हे हमारे डॅडी का आधार कार्ड हे घ्या पप्पांचं. तर कधी आला तिथे तर डेपो समोर हा समोसेवाला आहे, सुरभी समोसे, खूप छान बनवतो, मस्त असतात समोसे. काही नक्की ट्राय करा आणि गरम गरम घ्या पप्पा. हा अजून एक दे बघ, मिरची सोड. तर आता आचिरण्यात आलोय, पाऊस जोरात आलाय. पप्पा आणि संजू काका चालले चिखलाची दात आणायला. इथे 1600 रुपयाची खताची पिशवी घेतली आहे, मिश्र खताची. तर चिखलाची दात इथे असल्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं. यावर्षी आचिरण्यात आम्ही काय नाही करत आहे, जे कडधान्य गेलं तेवढंच. यावर्षी आचिरण्यातले कोपरे पड राहतील. सगळ्यात नाही पॉसिबल होत होता, खूप लांब पण पडतं, त्यात मी पण काही अडकलेलं असते, परत यांना पण त्रास नको. त्यामुळे म्हटलं आपल्या घराकडची 4 कोपरे करा, निवांत राहा, काय विषय नाही. पाऊस मात्र धोधो पडता. आणि आईसाठी इथे पुरणपोळी घेतली आहे, जी तिला सुरभीतनं खूप आवडते. जर घरी गेली तर ती श्वेताच्या हातची पण आवडते, पण सुरभीमधली पण ती खाते आवडेल. लागलो काय ते हिशोब लागलो काय? तर मंडळी आता फोंड्यात पोहोचलो. पप्पा गेले दूध आणायला. आता इथून हरकुळात नांगर सोडणार आणि परत पाठी येणार. कुरिअरचं आज फायनल काम आहे, तेवढं करतो आणि मग पॅकअप.